श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 28 मे. आजचे बोधवचन. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. श्रीराम. ही विश्वरचना म्हणजे परमात्म्याची अगाध आणि अतर्क्य अशी लीला आहे. ताजमहाल, पिरॅमिड्स, झुलता मनोरा, चीनची प्रचंड भिंत यांना आपण जगातील आश्चर्य मानतो. पण हे जगच एक केवढं मोठं आश्चर्य आहे. भूमी, सागर, डोंगर, नद्या, निर्झर, वनश्री, मेघमाळा, तारका, नक्षत्रमंडळ, चंद्र, सूर्य, आकाश, वायू, 4 खाणी, 4 वाणी, ही आणि अशीच अगणित निर्मिती कशी केली असेल. किती काटेकोरपणा, केवढं कौशल्य, केवढं सौंदर्य या प्रभू निर्मितीत आहे. सगळं नियमबद्ध. निर्मिती, स्थिती, गती या 3 शक्तींना कामाला लावून स्वतः निराळा राहिला आहे. हा कौतुक सोहळा त्याच्याच उदरात केवळ एका अंशावर सुरू आहे. या विश्वाला अव्यक्तपणे अंतर्बाह्य त्याने लपेटले आहे. सगळ्यात असून कशातही नाही हे त्याचं कौशल्यच त्याच्या अलौकिकत्वाची साक्ष आहे. परमेश्वराच्या कौशल्याचे हे रहस्य मानवाने जाणून घ्यावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. त्या दृष्टीनेच मानवी देह त्याने निर्माण केला आहे. विश्वनिर्मितीचा चूडामणी म्हणजे हा मानवी देह आहे. विश्वनिर्मितीला लागणारे सर्व साहित्य वापरूनच हा देह बनवला आहे. संपूर्ण जीवसृष्टीत मानवी देह आगळा वेगळा आहे. 2 पायांचे, 4 पायांचे, अनेक पायांचे, सरपटणारे, पंखांचे असे अगणित जीव आहेत. पाठीचा कणा सरळ असणारा, बुद्धीचं वरदान लाभलेला, हसू शकणारा आणि बोलू शकणारा असा फक्त माणूसच आहे. ही मानवाची मूर्ती प्रभूला इतकी आवडली की त्या मूर्तीतून तो जास्तीत जास्त व्यक्त दशेला आला. चराचर व्यापलेला ईश्वरच मानवी अंतरात आहे. हे ज्ञान जो माणूस जाणतो त्याचा पाठीराखा परमात्मा आहे. त्याचा प्रपंच हा परमार्थच आहे. पण देहाच्या बाह्य रूपानेच माणूस बांधला गेला. देहबुद्धीने तो स्वार्थी झाला. देहाभिमानाने त्याला अंतरात्म्याचं विस्मरण झालं. अभिमानामुळे आपल्या निर्मात्यालाच विसरणं हा कृतघ्नपणा नव्हे का? ही भस्मासुराची वृत्ती झाली. ज्याच्याकडून वरदान मिळालं त्याचंच भस्म करायला तो धजावला. केवढा हा अभिमान! वरदान देणारा किती श्रेष्ठ आहे हे तो अभिमानामुळे विसरला आणि शेवटी मोहाच्या आगीत त्याचेच भस्म झाले. अभिमानाच्या मार्गावरून जाणाऱ्याला हे 6 विकारांचे वणवे भस्मसात करतात.
ती पण ईश्वरी योजनाच आहे. अभिमानाच्या बळावर निर्माण केलेली सोन्याची लंकाही अशीच भक्ष्यस्थानी पडली. उलट प्रपंचात खरा पाठीराखा परमात्मा आहे. अशा निराभिमानी सुदाम्याची नगरीच सोन्याची झाली आणि सुदामासारख्या निराभिमान्याचा पाठीराखा परमात्मा असतो. पण अभिमानी रावणाचा मात्र तो परमात्मा संहारक असतो. परमात्मस्वरूप बालकृष्णाच्या संगतीने अवघे गोकुळ परमानंदात न्हाऊन निघत होते. त्याच वेळी गोकुळ नजीकच्या अमृतवाहिनी यमुनेत एका डोहात कालिया अभिमानाच्या विषाचे गरळ ओकत होता. भगवंताने त्याचं गर्वहरण केलं आणि कृष्ण भक्तीत रंगून गेलेल्या गोपी, गोप आणि गोधनाचं रक्षण केलं. म्हणून प्रापंचिक माणसाने क्षुद्र देहाभिमान टाकावा आणि विशाल परमात्मा आठवावा. त्यामुळे मानवी मनाचे नाते विश्वमनाशी जोडले जाईल. प्रचंड विश्वनिर्मितीचं आपणही एक अंग आहोत हे ज्ञान होईल. या ज्ञानामुळे देह गेला तरी काय आणि राहिला तरी काय, दोन्ही सारखेच. कारण जीवाचे नाते शिवाशी जुळेल. ईश्वराशी असे नाते जोडण्याचे काम देहच करतो. म्हणून प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे असे जाणतो. प्रपंच परमार्थ होतो. पण ज्याचा पाठीराखा अभिमान आहे असे मानतो तो प्रपंचीच राहतो. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.